नमो बुद्धाय, जय भीम मित्रांनो. तुम्ही बघताय आपलं चॅनल स्ट्रगल ऑफ रिव्होल्यूशन. बऱ्याच दिवसांनी आपण आता हा व्हिडिओ बनवतोय. आज व्हिडिओ बनवायचं अतिशय महत्त्वपूर्ण असं कारण आहे, ते म्हणजे आपल्या इथे नाशिक नगरीमध्ये आदरणीय पूज्य भंते धम्मबोधीजी यांचं आगमन झालेलं आहे. भंतेजींचा नाशिक नगरीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आदरणीय पूज्य भंते धम्मबोधी थेरो यांनी जळगाव या ठिकाणी धम्माच्या प्रचार आणि प्रसाराच्या कार्यासाठी, या कार्याला गतिमान करण्यासाठी एक खूप सुंदरसा प्रोजेक्ट आणलेला आहे, जो की जळगाव आणि जळगावच्या आजूबाजूला असलेले प्रत्येक शहर यांच्या सर्व धम्म उपासकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्या प्रोजेक्टने धम्म कार्य गतिमान होणार आहे. आपण भंतेजींकडून थोडक्यात समजून घेऊया, तो प्रोजेक्ट नक्की काय आहे? आदरणीय धम्मबोधी भंतेजी. नमो बुद्धाय, जय भीम. सर्व श्रद्धा संपन्न उपासक आणि उपासिकांच्या प्रती अनंत असीम अपार मंगल मैत्रीची भावना करतो. आज या नवीन वर्षाच्या पहिल्या दिनी अर्थात 1 जानेवारीला आम्ही नाशिक या शहरामध्ये धम्मप्रचाराच्या दृष्टिकोनातून आलो. खरं तर आजचा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आज भीमा कोरेगाव शौर्य दिन आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात सुद्धा आहे. परंतु श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांच्या विनंतीवरून नाशिक शहरामध्ये आम्ही आलो. जेव्हा जेव्हा आम्ही नाशिकमध्ये येतो तेव्हा तेव्हा आमचे श्रद्धा संपन्न उपासक राहुलजी जगताप यांची आम्हाला आठवण होते. कारण बाबासाहेब असं म्हणाले की तरुणांच्या खांद्यावरती धम्म चळवळ ही अधिक असली पाहिजे. तरुण वर्ग जर धम्म चळवळीकडे जर आकर्षित झाला, त्याने जर धम्म प्रचारामध्ये स्वतःला जर झोकून घेतलं, तर भारत बौद्धमय होण्यासाठी वेळ लागणार नाही. आणि आमचे राहुलजी अत्यंत धार्मिक आहेत. बुद्ध धम्म संघाच्या प्रती त्यांच्या मनामध्ये अनंत आणि असीम अशी श्रद्धा आहे. बाबासाहेबांच्या प्रती निस्सीम अशी श्रद्धा आहे आणि त्यामुळे आम्ही जेव्हा जेव्हा नाशिकमध्ये येतो तेव्हा तेव्हा राहुलकडे आम्ही येत असतो. तर आजही आम्ही आलो तर राहुलनी प्रोजेक्टबद्दल मला विचारलं. उद्देश हा आहे, की हा प्रोजेक्ट संपूर्ण महाराष्ट्रातील श्रद्धासंपन्न उपासक उपासिकांना कळावं या दृष्टिकोनातून राहुल यांच्या चॅनलवरती आपण हा छोटासा व्हिडिओ आज या दिनाच्या निमित्ताने टाकणार आहोत. तर बाबासाहेबांचं स्वप्न होतं की सारा सारा भारत मी बौद्धमय करेन. प्रबुद्ध भारत निर्माण करावा हा बोधिसत्वांचा आपला संकल्प होता. बाबासाहेब असं म्हणाले की जर बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार तुम्हाला करायचा असेल, तर ख्रिश्चन मिशनरी प्रमाणे तुम्ही धम्माचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. घराघरामध्ये जाऊन, खेड्यापाड्यामध्ये जाऊन, शहरामध्ये जाऊन तुम्ही धम्माचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. आणि त्यासाठी बाबासाहेबांची अशी अपेक्षा होती, की मोठमोठ्या शहरामध्ये सुंदर सुंदर अशा विहाराची निर्मिती व्हावी. बाबासाहेब असं म्हणतात, की दिल्ली असेल, कलकत्ता असेल, चेन्नई असेल, अशा मोठमोठ्या शहरामध्ये सुंदर विहार निर्माण झाले पाहिजे, जे की सर्व प्रकारच्या सुखसुविधांनी युक्त असले पाहिजे. परंतु निसर्गाच्या नियमाला अनुसरून बघा बोधिसत्वांना जास्त आयुष्य लाभलं नाही आणि त्यामुळे ही जी बाबासाहेबांची धम्म प्रचाराची जी संकल्पना होती, ती संकल्पना मात्र पूर्णत्वास गेलेली नाही. परंतु बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून आता नव्याने हळू अलीकडे मोठमोठ्या विहारांची निर्मिती होत आहे. भिक्खू संघ जागरूक होत आहे, उपासक उपासिका जागरूक होत आहे, श्रद्धावान बनत आहे, दानशूर बनत आहेत आणि त्यामुळे बऱ्याच शहरामध्ये मोठी मोठी विहार सुद्धा आता निर्माण होत आहेत. तर आम्ही सुद्धा औरंगाबाद शहरामध्ये गेल्या 15 ते 20 वर्षापासून धम्मकार्य करतो. प्रचाराच्या दृष्टिकोनातून कारण चरत भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय हा भगवंताचा आदेश आहे आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही धम्माचा प्रचार आणि प्रसार करत असतो. आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या युट्यूब चॅनलच्या द्वारा असंख्य लोकांपर्यंत आमची धम्मदेशना पोहोचत असते आणि त्यामुळे जळगाव शहरामध्ये गेल्या 4-5 वर्षापासून आम्ही वर्षावासाच्या निमित्ताने जात असतो. 3 महिन्यापर्यंत लोकांना जागरूक करण्याचं काम करत असतो. तर तिकडे भिक्षू फार कमी आहे. नसल्या गणित भिक्षू आहे 1-2 भिक्षू मोठ्यावरती मोजण्यासारखे आपल्याला तिकडे पाहायला मिळतात. परंतु श्रद्धासंपन्न उपासक आहेत, उपासिका आहेत आणि त्यामुळे खानदेशामध्ये सुद्धा एक धम्माचं केंद्र मोठं निर्माण व्हावं. खानदेशामध्ये सुद्धा धम्म चळवळ गतिमान व्हावी, हा आमच्या मनामध्ये एक प्रामाणिक उद्देश निर्माण झाला आणि श्रद्धासंपन्न उपासकांसोबत आम्ही जेव्हा चर्चा केली, तर चर्चेअंती आम्ही असा निर्णय घेतला, की एक सुंदर असं ठिकाण, एक सुंदर विहार, सुंदर शेल्टर या जळगाव शहरामध्ये निर्माण व्हावं. गेल्या 4 वर्षापासून आम्ही जागेच्या शोधामध्ये होतो आणि अत्यंत सुंदर, अत्यंत रमणीय अशा प्रकारची जागा अगदी जळगावपासून 15 किलोमीटरवरती आणि ऐतिहासिक अजिंठा लेणीपासून केवळ 35 किलोमीटर म्हणजे अशा प्रकारे सेंटर पॉइंटवरती 16.5 एकर जागा आपल्याला प्राप्त झालेली आहे.
म्हणजे 16.5 एकर जागेचा आपण सौदा केलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये तिथे अत्यंत सुंदर असं विहार निर्माण व्हावं. अ, आपला मेन पर्पज आहे भिक्खू ट्रेनिंग सेंटर निर्माण व्हावं. कारण भिक्खू जर सिलवान, गुणवान, त्यागी जर असतील, तिथे भिक्षू प्रशिक्षित असतील, तर धर्माचा प्रचार आणि प्रसार खूप चांगल्या प्रकारचा होऊ शकतो. आणि त्यामुळे भिक्खू ट्रेनिंग सेंटर, उपासक उपासिकात सुद्धा तिथे ट्रेनिंग सेंटर असावं, वृद्धाश्रम असेल, अनाथाश्रम असेल, म्हणजे अशा पद्धतीने सोशल असेल, सामाजिक असेल, धार्मिक असेल, त्यानंतर हॉस्पिटलचा सुद्धा आपला प्लॅन आहे. मल्टीपर्पज हॉस्पिटल सुद्धा प्लॅन आहे. कारण निसर्गरम्य वातावरणामध्ये जर आपण राहिलो, तर अर्धा आजार आपला त्या वातावरणामुळे बरा होऊ शकतो. त्यानंतर एज्युकेशन बाबासाहेबांनी अत्यंत महत्त्वपूर्ण सांगितलं. एज्युकेशन इज द सुप्रीम पॉवर असं बाबासाहेब म्हणाले. शिक्षणाशिवाय मनुष्याच्या जीवनामध्ये प्रगती होऊ शकत नाही. आणि त्यामुळे चांगल्या प्रकारचं उच्च दर्जाचं आपण शिक्षण सुद्धा तिथे द्यावं, हा एक आमचा संकल्प आहे. भविष्यामध्ये सारनाथच्या धर्तीवरती एक 80 फूट बुद्धमूर्ती तिथे आपण निर्माण करावी, असा एक संकल्प आहे. शांतीस्तूप सर्वांना, कारण शांततेचा मार्ग अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. सर्वांना शांती हवी आहे, तर तिथे एक शांतीस्तूपाचं सुद्धा आम्ही निर्माण करणार आहोत. भिक्खू ट्रेनिंग सेंटर असेल, उपासक ट्रेनिंग सेंटर असेल, वृद्धाश्रम असेल, अनाथाश्रम असेल, म्हणजे अशा पद्धतीने सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक या सर्व अंगाने तिथे कार्य व्हावं, हा एक आमचा प्रामाणिक उद्देश आहे. आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील श्रद्धासंपन्न उपासक उपासिकांना आम्ही या व्हिडिओच्या द्वारा आवाहन करतो, की बाबासाहेबांचा हा संकल्प, बोधिसत्वाचा हा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आपण फुल नाही फुलाची पाकळी यासाठी सहकार्य केलं पाहिजे. कारण ही जागा आपण 1 कोटी रुपयामध्ये म्हणजे खरेदी केलेली आहे. आणि 1 कोटी रुपयामध्ये खरेदी केल्यामुळे संपूर्ण श्रद्धासंपन्न उपासकांच्या दानबळावरतीच हे कार्य होणार आहे. मी जेव्हा अशा प्रकारचा आमचा सौदा झाला, तर काही लोकांच्या मनामध्ये सहज प्रश्न उत्पन्न झाला, की 1 कोटी रुपये भंतीचे जर आपण जागेसाठी खर्च करत आहोत, तर मग काम कसं करणार आहोत? एवढा पैसा आपण कुठून आणणार आहोत? तर मी लोकांना सांगलं, की अत्यंत सोपी गोष्ट आहे. 1 कोटी रुपये जमा करणे म्हणजे फार काही कठीण गोष्ट नाही. कारण बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे आज आपला समाज खूप चांगल्या प्रकारे वेल एज्युकेटेड आहे, खूप चांगला कमावता आहे आणि पैसा सर्वांकडेच आहे. परंतु एक मनामध्ये जर भाव असेल, की बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला गतिमान करण्यासाठी आपण थोडंफार दानपुण्य करू शकतो. मी माझ्या चिंतनातून एक संकल्पना समोर आणली, की 1 कोटी रुपये कसे जमा करायचे? मी जेव्हा चिंतन केलं, तर जर जर समजून घ्या, एका श्रद्धासंपन्न उपासक-उपासिकांनी जर आपल्याला ₹10,000 या प्रोजेक्टसाठी वर्षभरामध्ये जर दिले, कारण मी लोकांना सांगितलं, की फक्त ₹10,000 तुम्ही मला द्या या प्रोजेक्टसाठी. ₹10,000 देणारे 1,000 लोकं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला जमा करायचे आहेत. म्हणजे 1,000 दानशूर उपासक जर तयार झाले, ₹10,000 देणारे, तर 1 कोटी रुपये बघा सहज निर्माण होऊ शकतात. आणि मला तरी असं वाटतं, की वर्तमान काळामध्ये एखाद्या श्रद्धासंपन्न उपासकांना ₹10,000 देणं फार काही कठीण गोष्ट होणार नाही. आणि बघा, मी आवाहन केलं, अनेक उपासक उपासिका बघा या आव्हानाला समोर जात आहे. कोणी ₹1,000 महिन्याप्रमाणे 10 महिने देण्याचा संकल्प केला आहे. कोणी ₹2,000 प्रमाणे 5 महिने देण्याचा संकल्प केला आहे. कोणी ₹5,000 प्रमाणे 2 महिन्यामध्ये संकल्प केला आहे. किंवा कोणी डायरेक्टली ₹10,000, ₹20,000, ₹50,000, 1,00,000 अशा प्रकारे दानपुण्य करत आहेत. आणि त्यामुळे आपण सुद्धा, म्हणजे जिथे धम्माचं काम नाही आहे, कारण खानदेशामध्ये भिक्खू संघ फार कमी आहे. धम्माचं काम फार कमी आहे आणि त्याही भागामध्ये एक धम्म चळवळ गतिमान व्हावी, हा आमचा प्रामाणिकपणे उद्देश आहे. आणि त्यामुळे आपण सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रातील श्रद्धासंपन्न उपासक-उपासिकांना मी आवाहन करतो, सूचना करतो, की आपण सुद्धा या प्रोजेक्टला सहकार्य करावं आणि बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला अधिक गतिमान करण्यासाठी, प्रबुद्ध भारत निर्माण करण्यासाठी मी सारा भारत बौद्धमय करेन, हा बोधिसत्वांचा जो संकल्प होता, तो संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे, सहकार्य करावे. नमो बुद्धाय. जय भीम. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो. साधू, साधू, साधू. तर बघा मित्रांनो, हा भंतेजींचा जो प्रयत्न आहे, अतिशय प्रामाणिक हा प्रयत्न आहे आणि भिक्खू संघाच्या माध्यमातून जेव्हा-जेव्हा धम्माचं कार्य होतं, तेव्हा-तेव्हा धम्म नक्कीच गोरगरिबांमध्ये, सामान्य जनतेमध्ये आणि संपूर्ण विश्वामध्ये प्रस्थापित होत असतो. तुम्हा सर्वांना मी राहुल अत्यंत मनापासून एक प्रामाणिकपणे विनंती करतो आणि आवाहन देखील करतो, की या प्रोजेक्टमध्ये तुम्ही सर्वांनी आर्थिक सहकार्य करून तुमचं श्रमदान जे आहे ते करायचं आहे. जेणेकरून बाबासाहेबांना अपेक्षित असलेला बौद्धमय भारत हा आपण सर्वजण मिळून घडवू शकतो, बनवू शकतो आणि या धम्म प्रचार आणि प्रसाराच्या कार्याला गतिमान आपण करू शकतो. सोबतच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा या व्हिडिओला, या चॅनलला आणि हा
इतर लोकांपर्यंत देखील पोहोचवा. तुम्हाला जर शक्य नाही झालं दान वगैरे करण्यासाठी, पण हा व्हिडिओ इतर लोकांपर्यंत शेअर करा. जेणेकरून ते लोकं या मिशनमध्ये जोडून, या प्रोजेक्टमध्ये जोडून त्यांचं सहकार्य करतील आणि त्यांच्या हाताने दान पारमिता त्यांची पूर्ण होईल. नमो बुद्धाय. जय भीम सर्वांना. साध साध साध.